हॅलो भाऊंनो, नाही तर सकाळी निघाले असतो कॉलेजसाठी निघाल्यानंतर भाऊंनो लाईट गेली असेल, लिफ्ट पण बंद असेल, नशीब गांडू होतं. मग इथून थोडं कॉलेजमध्ये एंट्री करतो. एंट्री केल्यानंतर भाऊंनो इथं तर ऑलरेडी नशीबच गांडू असतं, कारण की पायऱ्यांनी 4थ्या फ्लोअरपर्यंत चढायला लागतं. थोडं लेक्चर करून लगेच आम्ही कॅन्टीनमध्ये पोहोचतो. जसंच की आज हर्षा ट्रीट देणार असतो. बोलतो मला भूक लागली, मी आज ट्रीट बोललो चालेल भाऊ, मग आम्ही इथं खायला बसतो. त्यात लगेच थोड्याच वेळामध्ये लगेच सरांचा कॉल येतो. भाई टॉपर लोक, सरांचा कॉल येणारच ना भाई. मग इथं लगेच आम्ही लेक्चर करून बाहेर पडतो. कॉलेजचे बाहेर पडल्यानंतर लगेच इथं दत्ताभाई आलेला असतो. तो बोलतो की आपल्या गाडीच्या 2 वॉशिंग बाकी, आपण लगेच येतो. मग इथे लगेच आम्ही गाडीला वॉशिंगला लावतो. वॉशिंगला लावल्यानंतर भाऊने ताई कुपन भेटतं आम्हाला. मग हे काका आम्हाला कुपन देतात. जसंच की आमचा 28वा नंबर असतो. मग त्यालाच गाडीला नंबर लावून मस्त वॉशिंगला लावतो. मस्त गाडीची वॉशिंग होते कडकमध्ये. कशी दिसते राणी दत्ताची, एक नंबर चमकणारच, का पॉलिश पण केली असते भाऊनं. तिला शोरूम आहे, सगळं होतं. मग त्याला दत्ता डायलॉग मारतो, हे आपलं पहिलं स्वप्न होतं आणि तू प्रेम आहे. मग हे बोलून लगेच भावना लगेच मी स्वप्न घेऊन निघतो. स्वप्न घेऊन निघाल्यानंतर तिला पार्किंगला लावायचं असतं. पार्किंगला लावून लगेच थोड्याच वेळामध्ये लगेच तो बोलतो चिल करायसाठीचं. बोललो भाई चालेल. मग तो लोळ कुठं जायचं, बोलतो काहीतरी प्यायला जाऊया. मग इथं आम्ही येतो, मस्तपैकी थंडा पितो. इथं पेल्यानंतर भावना लगेच घरी निघतो. मी घरी निघाल्यानंतर भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये भावना. असे